19 वर्षे, 42,000 कोटी रुपये आणि रस्ता अजून पण झालेला नाहीये. हे ऐकून राग येतो ना? आज आपण समजून घेणार आहोत नक्की काय चाललंय पुणे रिंग रोडचं. आणि हो, जर पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या अशाच महत्त्वाच्या विषयांवर माहिती हवी असेल तर नॉलेज मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा. हे चॅनल फक्त तुमच्यासाठी आहे, तथ्यांवर आधारित, ते पण मराठीमध्ये. मित्रांनो, 2023 मध्ये त्या पुण्यात जवळपास 3 लाख नवीन गाड्या रस्त्यावर आल्या. दरवर्षी 3 लाख, पण रस्ते तेवढेच राहिले. वेळ वाया जातो, इंधन जळतं आणि श्वास घुसमटतो. रिंग रोड हे सगळं बदलणार होता जर वाहने शहरात आलीच नसती. चाकण, रांजणगाव, खेड सगळ्यांना फायदा झाला असता. पण 2007 पासून सुरू झालेलं हे स्वप्न 2026 मध्येही अपूर्णच आहे. का? आता आपण एक एक कारण उलगडूया. पहिलं महत्त्वाचं कारण, रस्त्याचा आराखडाच वारंवार बदलला. द प्रिंटच्या वृत्तानुसार अलाइनमेंट अनेकदा बदलली गेली. प्रत्येक वेळी बदलली की आधीचं सर्वेक्षण, DPR, नियोजन सगळं पुन्हा करावं लागतं. कोट्यावधी रुपये, वर्षानुवर्षे वेळ, पुन्हा सुरुवात. दुसरं कारण, संरक्षण विभागाची जमीन. सोलू ते वडगाव शिंदे या टप्प्यात 23 हेक्टर जमीन संरक्षण विभागाची आहे. त्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला. लोकशाहीच्या वृत्तानुसार ऑक्टोबर 2025 पर्यंत तो प्रस्ताव पेंडिंग होता. म्हणजेच प्रस्ताव पाठवला आणि विसरून गेले. तिसरं कारण, वन विभागाची परवानगी नाही. रस्त्याचा काही भाग वन विभागाच्या जमिनीतून जातो. केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाची परवानगी लागते. ऑक्टोबर 2025 पर्यंत ती परवानगी मिळालेली नव्हती. परवानगी नाही, टेंडर नाही, मग कामही नाही. आता जाणून घेऊया चौथं कारण, केंद्राने निधी दिलाच नाही. भूसंपादनासाठी केंद्र सरकारने 2,470 कोटी रुपये द्यायचे होते. वेलोच्या वृत्तानुसार वेळेत निधी मिळाला नाही, त्यामुळे भूसंपादन थांबलं. केंद्र आणि राज्याचा समन्वय शून्य. पाचवं कारण, निवडणुका आल्या आणि काम थांबलं. फेब्रुवारी 2025च्या अहवालानुसार 2024च्या विधानसभा निवडणुकांमुळे भूसंपादनाचे काम मंदावलं. निवडणुका आणि पायाभूत सुविधा या दोन वेगवेगळ्या गोष्टी असायला हव्यात. पण आपल्याकडे निवडणुका आल्या की यंत्रणा निवडणूक मोडमध्ये जाते आणि फायली धुळीतच राहतात. सहावं आणि सर्वात महत्त्वाचं कारण, PMRDA आणि PMCची भांडणं. हे सर्वात ताजं आणि सर्वात निराशाजनक कारण आहे. ब्रिज क्रॉनिकल आणि पुणे पल्सच्या नुसार 23 गावे PMCला दिल्यानंतर निधीचा वाद सुरू झाला. PMRDA म्हणतं ती गावे PMCची, सर्व खर्च PMCने करावा. PMC म्हणतं प्रकल्प PMRDAचा, मग खर्चही PMRDAचा. आणि PMRDAच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने खुद्द सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तरच निधी देतो. म्हणजे पैसे आहेत, फक्त एक निर्णय हवा आहे. म्हणजे पैसे आहेत, फक्त एक निर्णय हवाय. 19 वर्ष झाली, तो निर्णय नाही. आता आपण जाणून घेणार आहोत उपस्थित झालेले काही महत्त्वाचे प्रश्न. थांबा एक सेकंड. हा व्हिडिओ आवडत असेल तर आत्ता लाईक करा आणि नॉलेज मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा, कारण असे विषय इथेच मिळतात. आता काही प्रश्न जे प्रकाशित वृत्तांमधून समोर आले आहेत. पहिला प्रश्न, DPR बद्दल. 2015 मध्ये अजित पवार यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं, रिंग रोडच्या डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये इरेग्युलरिटीज आहेत. DPR बनवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च होतात. तो DPR चुकीचा निघाला. त्यावर झालेल्या खर्चाचा हिशोब मागितला गेला का? दुसरा प्रश्न, खर्च दुप्पट का झाला? पुणे पल्सच्या वृत्तानुसार मूळ किंमत होती 20,000 कोटी, आज ती 42,000 कोटींवर गेली आहे. महाराष्ट्र कॅबिनेटने हे 4 ऑक्टोबर रोजी अधिकृतपणे मंजूर केलं. महागाई वाढते हे खरं आहे, पण जर प्रकल्प वेळेत झाला असता तर हे 22,000 कोटी वाचले असते. हे पैसे कोणाचे होते? हे पैसे होते करदात्यांचे. तिसरा प्रश्न, जमीन फसवणूक. जानेवारी 2025च्या वृत्तानुसार खराडी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली होती. त्यांनी ॲक्विजिशन झोनमधली जमीन रिंग रोड फेसिंग असं सांगून विकल्या. 10 जणांकडून 4 कोटी 16 लाख रुपये लुबाडले. OneAcres.in च्या अनुसार हे ब्रोकर्स अजूनही सक्रिय आहेत. सामान्य माणूस आयुष्यभराची बचत करतो आणि गुन्हेगार मोकाट फिरतात. मित्रांनो, आता आपण जाणून घेणार आहोत याबद्दलचे उपाय, कारण फक्त टीका करणं सोपं असतं. म्हणूनच आज उपायही सांगतो. मुख्यमंत्र्यांनी PMRDA आणि PMCला एकत्र बसवावं. निधीचा प्रश्न एका बैठकीत सोडवावा. या आठवड्यात होऊ शकतं.
संरक्षण आणि वन विभागाशी मुख्यमंत्र्यांनी स्तरावर थेट पाठपुरावा व्हावा. फाईल पाठवून विसरणं बंद झालं पाहिजे. 20,000चा प्रकल्प 42,000वर कसा गेला यावर CAG स्वतंत्र ऑडिट करावं. प्रत्येक रुपयाचा हिशोब जनतेसमोर यायलाच हवा. ॲक्विजिशन झोनमधील बेकायदा जमीन विक्रीवर विशेष पोलीस पथक नेमावं. सामान्य माणसाची बचत वाचवणं हे सरकारचं काम आहे. प्रकल्पाची प्रगती दर 3 महिन्यांनी सार्वजनिक करावी. पारदर्शकता आली ही जबाबदारी येते. आता शेवटचं, 20,000 कोटींचा प्रकल्प 42,000 कोटींवर गेला. DPR चुकीचा निघाला. नेत्यांनी स्वतः सांगितलं. केंद्राने पैसे दिले नाहीत. निवडणुका आल्या, काम थांबलं. PMRD आणि PMC एकमेकांकडे बोट दाखवत आहेत आणि सामान्य माणूस जमीन घोटाळ्यात फसतो आहे. हे सगळं एकाच शहरात, एकाच प्रकल्पात 19 वर्षात घडतं. एखाद्या खाजगी कंपनीने 19 वर्षात फक्त 24% काम केलं असतं तर ती कंपनी आज अस्तित्वातच नसती. याचं मेन कारण सरकारी प्रकल्पात मात्र कुणाला जाब नाही, कुणाला काढत नाहीत, कुणावर खटलं नाही आणि पुणेकर रोज त्याच कोंडीत बसतात. हे बदलायला हवे. हे बदलायचं असेल तर आता 3 गोष्टी करा. पहिलं, हा व्हिडिओ लाईक करा. दुसरं, नॉलेज मराठीला सबस्क्राईब करा. महाराष्ट्रातले असे विषय आम्ही नेहमीच मांडतो. तिसरं, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, पुण्यातल्या ओळखीच्यांना शेअर करा आणि तुमच्या आमदाराला, नगरसेवकाला टॅग करा. त्यांना विचारा पुणे रिंग रोड कधी होणार, कारण जेव्हा जनता बोलते तेव्हाच सरकार ऐकतं. जय हिंद, जय महाराष्ट्र.